मित्रांनो, गेल्या 8 ते 15 दिवसापासून पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे. परंतु मित्रांनो, जिल्हा कोणताही असो, ज्या जिल्ह्यात पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे किंवा पीक विमा वाटप झालेलं आहे, त्या जिल्ह्यामध्ये बघायचं झालं तर एका सर्व्हेनुसार फक्त 30 ते 40% शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या दिसत आहेत. इतर उर्वरित शेतकऱ्यांना अद्यापही या रकमा स्टेटस चेक केला असता रकमा दाखवत आहे, परंतु ते अद्यापही त्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या नाहीत. मग तो जिल्हा कोणताही असो, जिल्हा समजा नांदेडचं उदाहरण घेतलं तर नांदेडमध्ये भोकर तालुका, हातगाव तालुका, नायगाव तालुका या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी सोडले तर म्हणजे जवळपास तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या आहेत. तर मित्रांनो, याच विषयी आणि त्यानंतर 3 जिल्ह्यामध्ये जे प्रतीक्षित शेतकरी होते त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पीक विम्याच्या रकमा ह्या वाटपाला सुरुवात झालेली आहे. ते जिल्हे कोणते आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेत्र, स्वागत आहे कृषी मान यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर लातूरचा आपण एक सर्वे घेतला आणि काल एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली की लातूरमध्ये जवळपास 30% पूर्ण लातूर तालुका असो की पूर्ण जिल्हा असो, तर त्याच्यामध्ये फक्त 70% अजून शेतकरी हे उर्वरित आहेत. तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित झालेली आहे. त्यानंतर मित्रांनो, बघायचं झालं नांदेड जिल्ह्यात सुद्धा बऱ्याच ठिकाणी पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली असून सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम अद्यापही वितरित झालेली नाहीत. मग कोणताही जिल्हा असो, वाशिम असो, बुलढाणा असो, त्यानंतर मित्रांनो आपले नांदेड, हिंगोली, परभणी असो, कोणताही जिल्हा असो, त्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली असताना देखील 70% फक्त पीक विमा बाकी आहे आणि 30% फक्त वाटप झालेलं आहे असं दिसून येते. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षेत होते ते म्हणजे अकोला जिल्ह्यातून. तर अकोला जिल्ह्यातून सुद्धा पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर, ज्या शेतकऱ्यांचे सर्वे कंप्लीट झालेले होते, स्टेटस दाखवत होतं, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर, या अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या आहेत. जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यावर, काही शेतकऱ्यांच्या खात्यावर 4,000, काही शेतकऱ्यांच्या खात्यावर 5,000, काही शेतकऱ्यांच्या खात्यावर 6,000 रुपये याप्रमाणे हेक्टरी रकमा वितरित झालेल्या आहेत अकोला जिल्ह्यातून. त्यानंतर मित्रांनो, पुढचा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा. अमरावती जिल्ह्यात सुद्धा तुरळक ठिकाणी आणि तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या आहेत. तेच मी आता वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की फक्त 30 ते 40% शेतकऱ्यांना पीक विमा वाटप होत आहे आणि 70% शेतकरी अद्यापही पीक विम्यापासून वंचितच आहेत. तर मित्रांनो, अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारच्या रकमा दिसून आलेल्या आहेत आणि अकोला जिल्ह्यातमधून सुद्धा चांगल्या प्रकारच्या रकमा दिसून आलेल्या आहेत. तुरळक शेतकरी सोडले 4 ते 5,000, 6,000 या पद्धती. पण कोणताही जिल्हा असो मित्रांनो, काही शेतकऱ्यांना 30 ते 40,000 रुपयाच्या रकमा मिळत आहेत, तर काही शेतकऱ्यांना त्याच जागी त्याच गटातील शेतकऱ्यांना जवळपास 5 ते 6,000 रुपयाच्या रकमा वितरित होत आहेत. त्यानंतर मित्रांनो, पुढचा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा. जालना जिल्ह्यात सुद्धा पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे. तेथे सुद्धा तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या आहेत. पाठीमागे मित्रांनो आपण धाराशिव जिल्ह्याबद्दल सुद्धा व्हिडिओ घेतला होता की धाराशिव जिल्ह्यामध्ये वाटप झालेलं आहे, बीड जिल्ह्यामध्ये वाटप झालेलं आहे. अशा आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती. परंतु मित्रांनो, शेतकऱ्यांचे प्रश्न अद्यापही क्लिअर झाले नाही किंवा जोपर्यंत आमच्या खात्यावर या रकमा वितरित होत नाही तोपर्यंत आम्ही असं मान्य करणार नाही की बाबा आमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपाला सुरुवात झाली. परंतु मित्रांनो, काहीही झालं तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर या म्हणजे शेतकऱ्यांना वगळण्याचा प्रयत्न केला जातोय कंपन्यांतर्फे. शेतकऱ्यांचा जे निधी आहे तो एवढाच दिलेला होता. एवढ्या निधीमध्ये जेवढे शेतकरी बसत होते तेवढा आम्ही पीक विमा वाटप केला असं देखील कंपनी क्लिअरन्स देत आहे. म्हणजे कंपनी स्वतःचा फायदा करत आहे शेतकऱ्यांना. आजपर्यंत ज्या शेतकऱ्यांचे अर्ज कधीच रिजेक्ट झाले नव्हते अशा शेतकऱ्यांचे सुद्धा अर्ज यावेळेस कंपनीने वाटप सुरू झालं की कंपनी अर्ज परत रद्द करत आहे. म्हणजे शेतकऱ्यांचं स्टेटस दाखवत होतं, 2 मिनिटात चेक केलं की स्टेटस रिजेक्टेड दाखवत आहे. असे प्रॉब्लेम येत आहेत मित्रांनो शेतकऱ्यांच्याकडे. म्हणजे पीक विमा कंपन्यांनी सरळ सांगितलं होतं की बाबा आम्हाला जे 2019 पासून जे आमचं जे नुकसान झालं होतं, आम्हाला जास्त भरपाई म्हणजे आम्हाला फायदा जास्त मिळाला नव्हता, त्याची भरपाई आम्ही या वेळेस विम्याच्या माध्यमातून करणार आहोत. आणि तुम्ही शेतकऱ्यांनी देखील 1 रुपयात पीक विमा भरला होता, त्यामुळं शासनाचा खर्च होतोय, शासनाचा पैसा जातोय, हा शेतकऱ्यांचा सुद्धा पैसा नाही. जे शेतकरी अगोदरच्या काळात जे शेतकरी 500, 700, 800, 10,000 या पद्धतीच्या रकमा भरून पीक विमा भरायचे, त्या शेतकऱ्यांची तशा पद्धतीच्या रकमा यावेळेस नाही. 1 रुपयात पीक विमा आहे, राज्य शासन हा रक्कम भरत आहे. तर शेतकऱ्यांनी सुद्धा आमच्यावर गालबोट लावू नये, आम्हाला नावबोट ठेवू नये असं कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. आमचा जोपर्यंत फायदा होणार नाही. तर एकंदरीत एका सर्वेनुसार सुद्धा माहिती आलेली आहे समोर की मित्रांनो, कंपन्यांचा जवळपास 10,000 कोटी रुपयांचा फायदा हा झालेला आहे आणि शेतकऱ्यांचं नुकसान जेवढं झालं होतं त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट फायदा हा शेतकऱ्यांतर्फे कंपन्यांना झालेला आहे. राज्य शासनाचा निधी कंपनी घेत आहे, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर तुरळक म्हणजे 4,000, 5,000, 6,000 या पद्धतीच्या रकमा या वितरित होत आहेत.
म्हणजे कंपॅरिझन केलं जातं आहे मित्रांनो. काही शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या रकमा वितरित होत आहे, काही शेतकऱ्यांना कमी प्रकारच्या रकमा वितरित होत आहे. म्हणजे बॅलन्स रकमा नाहीत मित्रांनो. सेपरेट अशा पर्टिक्युलर शेतकरी बघून या रकमा वितरित केल्या जात आहेत. अशा पद्धतीच्या रकमा दिसत आहेत. आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये माहिती सुद्धा घेतलेली होती की काय असतं जे एखाद्या शेतकऱ्याला चांगल्या रकमा येतात, एखाद्या शेतकऱ्याला कमी का रकमा येतात, त्याचा आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती. तर मित्रांनो, अकोला जिल्हा, त्यानंतर अमरावती जिल्हा, त्यानंतर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या आहेत. तुम्ही देखील या जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या देखील खात्यावर या रकमा वितरित झालेल्या असतील तर मला तुमचा तालुका आणि तुमचा जे हेक्टरी किती रुपये मदत मिळालेली आहे त्याविषयीची कमेंट करून सांगा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा व्हायला मदत होईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.